म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे 3 दिवस बाकी आहेत। 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आतापर्यंत 84,782 अर्ज प्राप्त झालेत। मुंबईतील कोस्टल रोड लगत 60,000 झाडांची लागवड केली जाणार आहे। पावसाळ्याआधी 15,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे। वरळी परिसरामध्ये सध्या लागवड सुरू असून ब्रिजकंडी परिसरामध्ये लागवड सुरू होणार असल्याचं कळतंय। मुंबईतील रिक्षा चालकांची आता बायोमेट्रिक पद्धतीने ओळख होणार आहे। मृत चालकांच्या नावाने परमिट रिन्युअलचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बायोमेट्रिक पडताळणीसाठी आरटीओचा पुढाकार आहे। मुंबईमध्ये अग्निशमन दलासाठी 3 महिन्यात 92 लाखांचा इंधन खर्च झालाय। 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीतील खर्चाची माहिती स्थायी समितीत मांडलेल्या प्रस्तावातून समोर आली आहे। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी येणार शुक्रवारी जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांना 29 मे ते 3 जून पर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य असेल। ई-केवायसी न केल्यास यावेळेस संपूर्ण ही ई-केवायसीची प्रोसेस जर केली नाही तर मे आणि जून महिन्याचे पगार हे दिले जाणार नाहीयेत। शासन मान्य पदावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून निर्देश देण्यात आलेत। पुणे महानगरपालिकेला मिळकत करातून 846 कोटींचा महसूल 31 मे पर्यंत सवलतीच्या दरामध्ये मिळकत कर भरता येणार आहे। 1 एप्रिल पासून 4,96,000 पुणेकरांनी भरला मिळकत कर। जम्मू काश्मीरच्या साबांत या सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोध मोहिमेत स्फोटक आणि शस्त्र साठा जप्त करण्यात आलाय। 40 MGL ग्रेनेड कॅफ, मॉर्टर पिन्स आणि 5 पॅराशूट हस्तगत करण्यात आलेत।